राजधानी दिल्लीमध्ये काल उन्हाचा पारा तब्बल 50 अंश सेल्सिअसच्या वर गेला. आयएमडीने अजूनही या टेम्परेचरची पुष्टी केली नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार दिल्लीमध्ये 14 सेन्सर्स बसवण्यात आलेले आहेत. त्यापैकी एक सेन्सरने एक्स्ट्रीम रिडिंग दिल्यामुळे त्याला आउटलायर म्हणून घोषित करण्यात आलं. त्यामुळे हे 50 डिग्री सेल्सिअस खरंच एवढं टेम्परेचर होतं का यावर मात्र आता संभ्रम निर्माण झाला आहे. पण असं असलं तरीही दिल्लीची विशिष्ट भौगोलिक परिस्थिती तिला मे महिन्यामध्ये एक्स्ट्रीम टेम्परेचरवर नेऊन पोहोचवते. नवी दिल्ली ही लँडलॉक सिटी आहे, म्हणजे त्याच्या आजूबाजूला कुठलाच पाण्याचा मोठा सोर्स नाही आणि म्हणूनच दिल्लीमधली ह्युमिडिटी खूप कमी असते आणि तिथलं वातावरण मुख्यत्वे ड्राय स्वरूपाचं आहे. आणि याच ड्रायनेसमध्ये आणखी हिटची भर घालतात ते लू नावाच्या पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे. वारे संपूर्ण पाकिस्तान क्रॉस करून राजस्थान आणि त्याच्यानंतर अरवली पर्वताला पॅरलली दिल्लीपर्यंत पोहोचतो. अरवली पर्वत हा दिल्लीला पॅरलल असल्यामुळे तो वेस्टर्न घाट प्रमाणे ते वारे अडवू शकत नाहीत आणि त्यामुळे ते सरळ दिल्लीत प्रवेश करतात. त्याचबरोबर रॅपिड अर्बनायझेशन, दिल्लीच्या आजूबाजूच्या झालेल्या जंगलांची कत्तल, ग्लोबल वॉर्मिंग आणि या सर्वांचा कोलॅबोरेटिव्ह इफेक्ट म्हणून दिल्लीचं टेम्परेचर नियमितपेक्षा 5 ते 6 डिग्री वर गेलं. आशा करतो तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल. तुमचा रजा घेतो. जय महाराष्ट्र.